श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 7 प्रमुख योगांपैकी एक गुरु पुष्यामृत योग. या योगात जे कार्य करू त्याच्यात यश आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पुष्य नक्षत्र हे देवतांची पूजा करण्यासाठी नक्षत्र मानलं जातं. या दिवशी जी काही वस्तू आपण खरेदी करू ती लाभदायक ठरते. धार्मिक शास्त्रानुसार 7 शुभ योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग मुख्य आहे. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग आणि गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखला जातो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग शुभ मानला जातो. कारण हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही या नक्षत्राची पूजा करतात. या योगामध्ये गुंतवणूक केली तर अनेक पटींनी लाभ होतो. गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. या दिवशी खरेदीचं महत्त्व असं आहे की गुरुपुष्यामृत योगात नवीन व्यवसाय सुरू करणं, शेत जमीन, वाहन, सोने चांदी, पितळी हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. जर तुम्हाला हा योग मध्ये खरेदी करणं शक्य नसेल तर श्री सुक्ताचं पठण करावं. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. पुष्य नक्षत्राला ब्रह्माचा श्राप मिळाला होता. त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही. शास्त्रानुसार या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा करावी. असं केल्याने कुटुंबातील आर्थिक संकट दूर होऊन घरातील सदस्यांची प्रगती होते. शिवाय धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुपुष्याम योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं. यावेळी लाल आसनावर बसून कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. हे केल्याने जीवनात धनसमृद्धी राहते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. गुरुपुष्य योगात लाल गाईला गुळ खाऊ घालणं शुभ मानलं जातं. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. हे केल्याने आपली अडकलेली कामे पूर्ण होतात, अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. गुरुपुष्य नक्षत्रावर गुरुग्रह बृहस्पती आणि शनिदेव यांचं अधिपत्य आहे असं म्हणतात. बृहस्पतींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे, दागिने, पिवळी भांडी खरेदी करू शकता. नोकरी मिळवण्यासाठी आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी गुरुपुष्य योगात देवी लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाच्या पूजनाने श्री हरी, विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी कनकधारा स्तोत्राचं आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.